श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमस्कार भक्तो, श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील पहिला अध्याय समजून घेणार आहोत. हा अध्याय आपल्याला सांगतो की स्वामी समर्थ कोण होते, त्यांचे गुरुतत्व काय आहे आणि भक्तांनी त्यांना कसे ओळखावे. म्हणून हा पहिला अध्याय संपूर्ण चरित्राचा पाया आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत हा केवळ कथाग्रंथ नाही, तर भक्तांच्या जीवनाला दिशा देणारा मार्गदर्शक आहे. प्रत्येक अध्याय आपल्याला काही ना काही आध्यात्मिक शिकवण देतो. या पहिल्या अध्यायात स्वामी समर्थांचा अवतार, त्यांचे बाह्य रूप आणि अंतर्गत दिव्यता याची ओळख करून दिली जाते. स्वामी समर्थ दिगंबर अवस्थेत निस्पृहपणे जीवन जगत होते. त्यांच्याकडे नाव, जात, कीर्ती यापैकी काहीच नव्हते. स्वामी समर्थ कोणत्याही एका ठिकाणी कायम राहिले नाहीत. ते मुक्त होते, स्वतंत्र होते. काही लोकांना ते सामान्य वाटत, तर काहींना ते साक्षात देवस्वरूप वाटत. स्वामी समर्थ कधीच स्वतःची ओळख सांगत नसत, पण ज्यांच्या अंतःकरणात श्रद्धा होती त्यांना त्यांच्या कृपेचा अनुभव येत असे. त्यांचे शब्द थोडे पण परिणाम खोल असे. कधी मौनातून, कधी दृष्टिक्षेपातून ते भक्तांचे जीवन बदलते. हा पहिला अध्याय आपल्याला सांगतो की खरा गुरु बाह्य रूपावरून ओळखता येत नाही. गुरु तोच जो आपल्या अहंकाराला मोडतो आणि आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतो. स्वामी समर्थ भक्तांच्या परीक्षा घेत, पण त्या परीक्षा कृपेसाठीच असत. अध्याय पहिल्यातून 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. श्रद्धा, सगळे लगेच समजेलच असे नाही, पण विश्वास ठेवला तर मार्ग नक्की सापडतो. संयम, स्वामी समर्थ योग्य वेळेची वाट पाहायला शिकवतात. समर्पण, स्वतःच्या बुद्धीपेक्षा गुरुकृपेवर विश्वास ठेवणे हेच खरे शरणागतीचे लक्षण आहे. आज आपण सतत घाईत असतो, उत्तरं लगेच हवी असतात, पण पहिला अध्याय आपल्याला शिकवतो की स्वामी समर्थ आपल्या सोबतच आहे. फक्त आपली दृष्टी त्यांच्याकडे असायला हवी. भक्त हो, जर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत अशाच सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओत आपण दुसरा अध्याय समजून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.